ठीक है, चलिए चालू हो चुकी है रिकॉर्डिंग। प्लीज मार्क योर प्रेजेंटिंग। Done with your presentation. See, last lecture ला आपण आपण परत एकदा त्याचा रिकॅप. It's only a matter of practice. Long Screen is not ago visible. स्क्रीन दिसत नाही का माझी? दिसत होता. एव्हरीवन तिथे नाही दिसत. ओके, वेट. Now is it visible? अब दिख रही है क्या? Yes. पेरेंट्स के लिए तो Okay, so let's. हो. तेरा आवाज Okay. Everyone, please put off your mic. Okay, tell me once. Now my screen is visible. एक ही जन बताएगा. तन्वी, put on your mic and tell me my screen is visible. Yes. Okay, so let's start. See, in the last lecture we have learned half of this lesson. Okay, last lecture ला आपण या lesson चा half part पाहिलेला आहे. पुन्हा एकदा रिवाइज करूया. Long ago in faraway China there live an archer called Chan Yaozi. He was a very skilled archer and could perform wonderful feats of archery. He could hit the largest. Okay, you will read and I will explain. Okay, yes. लास्ट लेक्चरला आपण जो काही पार्ट एक्सप्लेन केलेला आहे तो मी एकदा परत एक्सप्लेन करते आणि नेक्स्ट पार्ट तुम्ही रीड करायला सुरुवात करा. ओके, काय सांगितलेलं होतं आपल्याला की खूप वर्षापूर्वी चीनमध्ये एक धनुर्योद्धा राहायचा, शेन यावझी नावाचा. तो खूप स्किल्ड होता. त्याला धनुर्विद्येचं प्रत्येक स्किल यायचं आणि त्याला लोकांना आपली कला दाखवायला खूप आवडायचं. लोक त्याच्या भोवती जमून त्याची कला पाहायचे आणि त्याला प्रोत्साहन द्यायचे, त्याची स्तुती करायचे. या गोष्टीचा त्याला फार अभिमान होता. लोक त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचे. या गोष्टी त्याला खूप आवडायच्या. पण एकदा काय झालं, एकदा हा शेन यावझी आपली कला दाखवत होता रस्त्यावर आणि तिथे सगळे लोक त्याची स्तुती करत होते. पण एक म्हातारा माणूस मागे उभा राहून शांतपणे बघत होता. त्याने त्याची स्तुती देखील केली नाही आणि टाळ्या देखील वाजवल्या नाही. पण थोड्या वेळाने तो तिथे आला आणि त्याने तो काय म्हटला, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. हा फक्त एक प्रॅक्टिसचाच भाग आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात कोणत्याही गोष्टीची तर तुम्हाला ती गोष्ट लगेच साध्य होऊ शकते. शेन यावझीला या गोष्टीचा खूप राग आला. त्याने विचारला, तू स्वतः एक धनुर्विद्या शिकणारा माणूस आहेस का? तू स्वतः एक धनुरार्थी आहेस का? मग तुला स्वतःला या धनुष्याबद्दल आणि बाणाबद्दल काही माहिती आहे का? मग तो माणूस म्हणाला नाही. मग आर्चर म्हणाला, यावझी म्हणाला की मग तू असं हे सगळं कसं बोलू शकतोस? एक विचार न करता कोणत्याही प्रकारचं कमेंट तू माझ्या कलेवर कसं पास करू शकतोस? मग तो म्हातारा माणूस काय म्हणाला, प्लीज रागवू नका सर, मी एक तेल विक्रेता आहे आणि माझ्याजवळ ज्या तेलाच्या बुदल्या आहेत त्या मी भरण्याची एक कला शिकलो आहे. खूप वर्षापासून मी ते काम करतोय, त्यामुळे ते भरण्याची मी एक कला शिकलेलो आहोत. मग ती कला मी तुम्हाला दाखवू का? असं त्याने यावझीला विचारलं होतं. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो होतो. येस, आठवतंय सगळ्यांना? येस, ओके. सो लेट स्टार्ट फ्रॉम टुडेज. ओके, चला बघा, आता तुम्ही रीड करून दाखवणार आहात आणि मी एक्सप्लेन करणार. ओके, येस. तन्वी, स्टार्ट रीडिंग.
Yes, teacher. Pa- Patiently. Patiently, the old man sit down and iterate Empty, ground on empty gourd. empty good on the ground. Then he put a small coin on the mouth of the ground. Gourd. Good. गॉड म्हणजे In बघा ही इथे थांबा जरा तन्वी हे बघा इथे दिसतंय एक तेलाची बाटली त्याला इथे गॉड असं म्हटलं गेलेलं आहे ओके ओके कंटिन्यू येस तन्वी कंटिन्यू in those days, small coin had a little hold at the country, then सेंटर center. Then the old man stood up, look some oil took in some him, oil took some oil in him, lad, ladder, his ladle his ladle, and began 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 to pour oil into the ground for ground nahi into from the gourd from a hydraulic okay okay stop okay so see patiently the old man set down an empty gourd on the ground त्याने काय केलं एकदम शांतपणे अशी एक रिकामी तेलाची बॉटल खाली ठेवली जमिनीवर ठेवली ओके नंतर त्याने काय केलं देन ही पुट अ स्मॉल कॉइन ऑन द माउथ ऑफ द गॉड नंतर त्याने त्या बाटलीच्या तोंडावर एक छोटासा कॉइन ठेवला नाणं ठेवलं त्यावेळी काय असायचं इन दोज डेज स्मॉल कॉइन्स हॅड अ लिटिल होल ॲट द सेंटर आता आपल्या कॉइनला होल असतं का नाही पण त्यावेळी खूप अगोदरची गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा कॉइनच्या मध्यभागी सेंटरला एक होल असायचा छोटा then the old man stood up took some oil in the ladle and began to pour oil into the gourd from a height मग त्याने काय केलं त्याच्या लॅडल मध्ये स्वतःच्या हातात जे भांड होतं त्याच्यात तेल घेतलं आणि एकदम वरतून उंचावरून बघा तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये उंचावरून त्या बाटलीमध्ये त्याने तेल ओतायला सुरुवात केली The oil went straight into the gourd through the hole in the coin. मग ते ऑइल ते तेल इकडे तिकडे कुठेच न सांडता सरळ बाटलीमध्ये गेलं त्या कॉइनच्या होल मधून When the old man had finished filling up the gourd, he lifted up the coin. Not a trace of oil could be seen on it. आणि जेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाची ती बाटली भरून झाली ना तेव्हा त्याने काय केलं तेव्हा त्याने ते कॉइन उचललं आणि त्याने आणि असं सगळ्यांना दिसलं की त्या कॉइनवर त्या तेलाचा एकही थेंब लागलेला नव्हता ओके लेट्स सी द नेक्स्ट द पीपल वॉचिंग इट वेर स्पीचलेस विथ वंडर मग जी लोक हे सगळं पाहत होते त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की हा माणूस असं कसं करू शकतो याने एवढ्या उंचावरून तेल ओतलं बाटली पूर्ण भरली तरी देखील कॉइनला तेलाचा एक थेंब सुद्धा लागला नाही असं कसं होऊ शकतं हे सगळ्या लोकांना तिथे बघणाऱ्या सगळ्या लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं but the old man only smiled as I said there's nothing special about it it's only a matter of practice you see पण तो म्हातारा माणूस फक्त हसला आणि म्हणाला की मी जसं म्हटलं होतं यामध्ये माझ्या हातात काही जादू नाही किंवा माझ्याकडे स्पेशल स्किल सुद्धा नाही हे काय आहे फक्त एक प्रॅक्टिसची गोष्ट आहे मी रोज हेच काम करतो हे काम रोज केल्यामुळे मला त्याची प्रॅक्टिस झाली आहे आणि मी ते आता एकदम क्लिअरली करू शकतो Shen Yangzi lost all his anger and annoyance. He just gave a short laugh and said, "You have taught me something important today." मग यावजी सुद्धा हसला तो त्याचा सगळा राग विसरून गेला तो थोडस त्याने स्मित हास्य केलं आणि तो म्हणाला की हे म्हाताऱ्या माणसा तू मला आज खूप इम्पॉर्टंट गोष्ट शिकवलेली आहेस After that, Shen Yangzi never show off or boasted about his skill as an archer. मग या दिवसानंतर यावजीने
परत स्वतःच्या कलेवर कधीही गर्व केला नाही. यावजी आता समजला की कोणतीही गोष्ट आपण सतत जर त्या गोष्टीची प्रॅक्टिस करत राहिलो, सतत त्या गोष्टीचा सराव करत राहिलो तर आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला एकदम छान येत असेल तर आपण त्या गोष्टीचा गर्व करायचा नाही. ओके, समजलंय लेसन तुम्हाला? सांगा, have you understood the lesson? Fourth standard, please put on message. Fourth standard, please put a message in chat box. Have you understood everything? Okay, yes. Then आता तुम्ही काय करायचं आहे, हे लेसन तुमच्या सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहे. फोर्थ स्टँडर्ड, ऑल ऑफ यू हॅव युअर टेक्स्टबुक्स राईट? सगळ्यांना टेक्स्टबुक्स मिळालेले आहेत ना आता? येस. ओके, तर चला हे जे मीनिंग्स आहेत ते लिहायचे आहेत. लेसन संपल्यावर हे मीनिंग्स दिलेले आहेत ना ते लिहायचे आहेत. नंतर मी तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे. ओके, मीनिंग्स लिहा आणि नंतर आय विल टेक क्वेश्चन आन्सर्स. ओके, स्टार्ट रायटिंग. आता थर्ड स्टँडर्ड कोण प्रेझेंट आहे? सार्थक अँड कुशल बोथ आर प्रेझेंट राईट, फ्रॉम इंग्लिश मीडियम. Yes, okay, so let's take. टीचर आपकी प्रेजेंट स्क्रीन नहीं दिख रही. Yes, you have your books with you, so you have to write from your books. Okay, fourth standard, you have your books with you. You have to write from your books. Okay, I'm not now going to teach third standard English medium. Okay, Kushal and Sarthak. Wait for my present screen to visible. Let your book load and I will show your screen. Okay. फोर्थ स्टैंडर्ड आप सबके पास बुक्स है, तो अपने बुक्स में से जो लेसन हमारा खत्म हो चुका है उसके मीनिंग्स लिखने हैं. ओके, नाउ थर्ड स्टैंडर्ड प्लीज पे अटेंशन ओवर हियर वेरी क्लियरली. Okay, third standard you also have a new lesson to start with. Okay, सिंदबाद अ सेलर माहिती आहे का तुम्हाला? सिंदबाद जहाजीची गोष्ट. कुशल, सार्थक, वेदांत, स्वराज माहिती आहे का? मधुरा, सिंदबाद जहाजीची गोष्ट माहिती आहे का? नो. ओके, तर आता आपण आज शिकूया. ओके, लेट्स सी द स्टोरी ऑफ सिंदबाद द सेलर. सेलर म्हणजे कोण? सेलर म्हणजे कोण सांगणार का तुम्ही मला? हु नोज हु इज सेलर? सांगा, व्हॉट इज सेलर? सेलर म्हणजे काय सांगा? येस सार्थक, हु इज कॉल्ड ॲज सेलर? जो समुद्रामध्ये बोट नाव चालवतो ना त्याला सेलर म्हणायचं. ओके, लेट्स स्टार्ट द स्टोरी ऑफ सिंदबाद द सेलर.
The story of Sindbad and his seven fantastic voyages appears in the huge collection of stories, the Book of 1001 Nights or the Arabian Nights. ओके, बघा सिंदबाद हा एक सेलर होता आणि या सिंदबादचे 7 जे प्रवास होते जे त्याने केलेले समुद्रातून ते आपल्याला द बुक ऑफ 1001 नाईट आणि द अरेबियन नाईट्स या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतात. The story tells us that Sindbad was a famous sailor who lived in Baghdad. मग या गोष्टींवरनं आपल्याला काय कळतं, सिंदबाद हा कोण होता? एक मोठा खलाशी होता, खूप फेमस सेलर होता, नावाडी होता, जो बगदाद या देशात राहत होता. He was honest, generous and brave. तो खूप प्रामाणिक होता, खूप दयाळू होता आणि खूप स्ट्रॉंग, एकदम ब्रेव होता, कोणत्याच गोष्टीला घाबरत नव्हता. He had many adventures on each of his voyages. मग त्याने जेवढे प्रवास केले त्या सगळ्या प्रवासामध्ये त्याला काही काही ऍडव्हेंचर करायला मिळाले, काही काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या, करायला मिळाल्या. He never lost heart and hope in dangerous situation. मग जेव्हा त्याच्या समोर अतिशय कठीण प्रसंग आला तेव्हा तो हरला नाही, त्याने प्रत्येक गोष्टीला नीट तोंड दिला. He overcame great dangers and returned home safely from each of his voyages. मग त्याने जेवढे त्याच्या समोर संकटे आली सगळ्यांना मात दिली आणि घरी तो एकदम शांतपणे एकदम सुखरूप परतला. Here's the story of his first voyage. आणि आता आपल्याला या लेसन मध्ये या सिंदबाद जहाजीची पहिली स्टोरी, पहिला voyage, त्याचा पहिला प्रवास याची गोष्ट आपल्याला पाहायची आहे. ओके, आता समजलं तुम्हाला सिंदबाद जहाजी कोण होता? सिंदबाद द सेलर. Who was Sindbad the sailor? Understood? Okay, Sindbad was a sailor from a country of Baghdad. Okay, yes. Okay, फोर्थ स्टैंडर्ड जिनका कंप्लीट हो चुका है उन्होंने मीनिंग्स रीड करने हैं, लर्न करने हैं, और लर्न होने के बाद ये लेसन पे ध्यान देना है. चलिए, द फर्स्ट voyage. ओके, सिंदबादचा पहिला प्रवास. Sindbad set sail with a company of merchants on a big ship. सिंदबाद हा खूप एकत्र व्यापारी घेऊन एका मोठ्या शिपवर जायला निघाला. बघा अशा प्रकारे चित्रात दाखवल्याप्रमाणे एकदम मोठी बोट होती आणि तेव्हा सिंदबाद सोबत काही अजून व्यापारी सुद्धा होते. फ्रॉम टाइम टू टाइम दे स्टॉप्ड ॲट व्हेरियस पोर्ट. मग समुद्रात बंदर बांधलेले असतात व्यापाऱ्यांसाठी, बंदर असतात. बंदर म्हणजे माकड नाही, पोर्ट. एअरपोर्ट कसं असतं तसं समुद्रावर शिपला थांबण्यासाठी पोर्ट असतं आणि तिथे व्यापार वगैरे केला जातो, काही वस्तू खरेदी केल्या जातात, काही विकल्या जातात. ओके, मग त्यांची शिप ही सगळीकडे थोड्या थोड्या वेळासाठी थांबत होती. देअर दे सो Am I audible? The voice is breaking. Now am I audible? Okay, now am I audible? Yes. Am I audible now? Okay. Yes, teacher. Okay, so let's actually electricity problem is there. Okay, लाईट ये जा करते त्यामुळे आवाज ब्रेक होतोय. So let's start. One day when their ship was sailing, okay, sorry.
From time to time, they stop at various ports. There they sold their merchandise and bought new things to trade. मग पोर्टवर त्यांची शिप थांबायची आणि तिथे ते काय करायचे, काही वस्तू त्यांच्याकडे असलेल्या वस्तू विकायचे आणि काही त्या वस्तूंच्या बदल्यात नवीन वस्तू विकत घ्यायचे. ओके. One day, when their ship was sailing smoothly across the sea, they spotted a small island at a distance. Okay. मग एक दिवस काय झालं, जेव्हा त्यांची शिप समुद्रातून एकदम शांतपणे चालली होती तेव्हा त्यांना तिथे त्यांच्या समोर एक छोटासा आयलँड दिसला. आयलँड म्हणजे समुद्रात असणारी एक जागा, थोडीशी जमीन, डोंगर. ओके. They had not seen land for many days and felt both surprised and happy to see the island. मग ते एवढे दिवस समुद्रातूनच, खूप महिने लागायचे त्यांना समुद्रातून प्रवास करायला. मग ते समुद्रातूनच प्रवास करत आले होते आणि किती दिवस त्यांनी जमीन पाहिली नव्हती. मग आयलँड जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ते खूप खुश झाले की आता आपल्याला थोडा वेळ खाली उतरायला मिळेल असं त्यांना वाटलं आणि ते आयलँड बघून आश्चर्यचकित झाले. They were surprised and happy also. Okay. They sailed close to the island. The captain of the ship allowed them to go there for a picnic. मग ते काय केले, आयलँडच्या एकदम जवळ गेले आणि त्या शिपचा जो कॅप्टन होता, जो चालवत होता ती शिप, त्याने थोड्या वेळासाठी मज्जा करण्यासाठी, पिकनिक करण्यासाठी त्या सेलर्सला, सिंदबादला आणि जे काही व्यापारी होते, मर्चंट्स होते, त्यांना तिथे आयलँडवर जाण्याची परवानगी दिली. Everyone was excited. On the island, they strolled around, sang and danced. Some people began to wash clothes, some lit fires to cook meals. मग आता आयलँड मिळाल्यामुळे सगळ्यांना खूप मजा वाटत होती. सगळे सगळे खूप एक्सायटेड होते आणि सगळ्यांनी काही लोकांनी काय केलं, ते तिथे गाणं म्हणत होते, नाचत होते. काही लोकांनी तर स्वतःचे कपडे धुवायला सुरुवात केली आणि सगळ्यांसाठी जेवण बनवायला त्यांनी आग लावली. Soon a breeze sprang up. अचानक तिथे खूप वारा सुटला, हवा आली. The fire began to blaze. त्या हवेमुळे आग अजून जळायला लागली. Suddenly the land began to shake and move. अचानक काय झालं, तिथे जमीन होती ती पूर्ण हलायला लागली. भूकंप येतो तशा प्रकारे. With a shock, the picnic party realized that the island was not an island at all. आणि त्यानंतर सगळ्यांना कळालं की ही पिकनिक, आपण जिथे पिकनिक पार्टी करतोय ती आणि ती जागा एक आयलँड नाहीच. मग आयलँड नाही तर काय होतं ते बघा. They were on the back of a huge sea monster and it had started moving. तर ते जमिनीवर नव्हते, त्यांना समुद्रात जो आयलँड दिसला होता तो आयलँड नव्हताच. तो काय होता, एक मोठा समुद्री राक्षस होता आणि ते त्या समुद्री राक्षसाच्या पाठीवर नाचत होते, गात होते. त्यांनी आग लावलेली, कपडे धुत होते, जेवण बनवत होते. ओके. मग आता त्या समुद्री राक्षसाला जाग आली होती आणि तो हलायला लागला होता. पीपल बिगन टू स्क्रीम. सगळे ओरडायला लागले. त्यांना समजलं की आपण जिथे उभे आहोत तो एक समुद्री राक्षस आहे, तो एक आयलँड नाही. They left their pots and pans, their clothes, both washed and unwashed, and rushed back to the ship. मग त्या लोकांनी ओरडत ओरडत ते तिथले त्यांची भांडी वगैरे सगळं तिथेच फेकलं. त्यांचे धुतलेले कपडे, न धुतलेले कपडे सगळं फेकून ते शिपकडे, त्यांच्या बोटीकडे धावायला लागले. The captain ordered his men to sail sets immediately in order to move away from the monster. मग कॅप्टनने पण त्याची जी माणसं होती बोट चालवणारी, त्यांना ऑर्डर दिली की पटापट इथून निघा, आपल्याला बोट पटकन चालवायची आहे आणि आपल्याला इथून निघायचं आहे. ओके. येस, अंडरस्टूड टिल हियर? टेल मी, हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? Yes.
Third standard, please give me reply in the chat box. Yes. Okay. Okay, here are some new words for you. Third standard, here are some new words for you. I'm writing them. You have to write them in your notebook. Okay? Please write along with me. आपण एक हाफ ऑफ द लेसन कंप्लीट केलाय. इथे काही तुम्हाला न्यू वर्ड्स आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ओके, स्टार्ट रायटिंग अलॉंग विथ मी. फर्स्ट लेट मी कंप्लीट. ओके, okay, let's start writing with me. My screen is visible. Write the words. Merchant. थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी लिहायचे आहेत. मर्चंट, merchandise. These are some words which may be hard to learn, so you have to write them. Okay, surprised, breeze, sprang, sorry, sea monster. Okay, start writing. Third standard, please start writing. Merchant, merchandise, surprised, breeze, sprang, and sea monster. As we have completed fourth standard's fourth lesson मध्ये पण completely. Sorry, मराठीमध्ये पण सगळ्यांनी लिहायचं आहे. थर्ड स्टँडर्डच्या सगळ्या मुलांनी लिहायचं आहे. तिच्या मराठीमध्ये पण लिहायचे आहे. नाही, मी इथे दिलंय का तुम्हाला? बोर्डवर दिसतंय तेवढ्या स्पेलिंग्स लिहा फक्त. After completing, please let me know in the chat box. Fourth standard completed writing the meanings. Fourth standard, Sneha, Tanvi, Kanish, completed? Yes. Yes, teacher. Okay, so you have to read them. Okay, Tanvi, start reading the meanings. Yes, Tanvi? Complete. Yes. Okay, third standard completed whatever I have written in the on the whiteboard. Yes, Yes. सार्थक झालाय का लिहून? Yes. Teacher. ओके ओके, चला तुम्ही ते वर्ड्स मला वाचून दाखवायचे आहेत. सार्थक, स्टार्ट रीडिंग.
स्पेलिंग रीड करायचा आणि वर्ड बोलायचा. येस सार्थक. Merchant. Spelling was हा Merchant. Merchant. हा Merchant. ME आहे ME. MEDIAC. Merchant. मर्चंडाइज. Merchandise. SURPRISED. सरप्राइज्ड. Surprise. BREEZ. Breezed. ब्रीज. ब्रीज. SPRANG. स्प्रँग. Sprang. SCACMONSTR. Monster. येस सी मॉन्स्टर. कुशल तू वाच. MERCHANT. मर्चंट. Merchant. BREEZE. ब्रीज. Breeze. MERCHANDISE. मर्चंडाइज. Mercantile. SPRANG. स्प्रँग. Sprang. स्प्रँग. हा Sprang. SURP. Monster. नो. काय वाचतोय तू. सरप्राईज वाच अगोदर. Surprise. Sea monster. ओके. नाव वेदांग. वेदांग स्टार्ट रीडिंग. MERCHANT. Merchant. MERCHANDISE. Merchandise. SURPRISED. Surprise. व्हेरी गुड. BREEZE. Breeze. SPRANG. Sprang. SECMONSTR. Sea monster. Very nice. Very good. Now Swaraj. Swaraj is there. Okay. Swaraj start reading. Yes, Swaraj. आवाज येतोय का माझा. Am I audible? Okay. Madhura. Madhura is there. Yes, Yes. Madhura start reading. Merchant. हा स्पेलिंग वाच. HAT. MERCHANDISE. मर्चंडाइज. Merchandise. हम्म. SURPRISED. सरप्राइज्ड. Surprise. हम्म. EE. ZE. ZE. ब्रीज. Breeze. हम्म. SPRANG. स्प्रँग. Frank. हम्म. SEA-MONSTER. सी मॉन्स्टर. Sea monster. ओके. येस. ऑल हॅव कम्प्लिटेड रायटिंग. फोर्थ स्टँडर्ड वाल्यांचं पण सगळ्यांचं रायटिंग कम्प्लीट झालंय का. मीनिंग शुड आय टेक युअर रीडिंग.
येस, थर्ड स्टँडर्ड. आपण आपला हाफ लेसन स्टॉप करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण हाफ लेसन कंटिन्यू करणार. आज फक्त तुम्हाला तो लेसन रीड करायचा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द रीडिंग. फोर्थ स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. लेट मी चेक फर्स्ट. Tanvi, Sneha, and Riddhi is there. Okay. Yes, Riddhi, start reading. Start reading. Yes, teacher. Yes, start reading. रीड करायचं आहे रिद्धी. The story of Sindbad. Sindbad and No and. his Okay, okay. You're reading the lesson. Okay, start. Yes, continue. his 7 Hmm. Fantastic Fantastic. fantastic Hmm. पटापट रीड कर रिद्धी. जर येत नसेल तर स्पेलिंग वाचायचं आहे. टाइम वेस्ट नाही करायचा. Voyages Voyax. Voyages APPCARS Appears. appears in the Huge. huge COLLCTION नो डबल सी. नीट दिसत नाहीये. बुकचं प्रिंटिंग बुकचं नीट नाहीये. कलेक्शन आहे ते. COLLECTION कलेक्शन. collection of स्टोरीज. stories. The book of टीचर नीट स्क्रीन दिसत नाहीये. Teacher, voice is breaking. How voice is breaking as I am not saying anything. Wait. Okay, my screen is visible now. My Yes. screen is visible. Yes, teacher. Yes, teacher. Okay, Riddhi, put off your mic. What? No, wait. Now, Tanvi will read. Tanvi will read from the first line on the screen. Yes. The story tells us that Sindbad was a Famous sailor who lived in Baghdad. that he was honest, Generous. generous, and brave. He had many of Adventures. adventures on each of these Voyages. voyages. He never Lost. lost her and
Hope. Okay, Sarthak, start reading. Yes, teacher. Okay, you will read from this. The SINDBAG. Spending. Sindabad, Sindabad, Sindabad. Set. SAIL. Sale. WITH. With. COMPANY. टीचर मैं company. दूँ? Yes, I Company. know. Company, Company. Company of MERCHANTS. merchants, Merchants on a big ship from time to time. HY. They. they, टीचर yes, STOPPED. टीचर stop. मोबाईलची बॅटरी लो झाली आहे. Okay, you can leave if you want. ओके. Yes, Sarthak, continue. STOPPED. Stop. Stop. हाँ, I see it at, 80 at. at VARIOUS. Various, Various. POR. ports, There. THY. They. SOLD. Salt. THEIR. There. MERCHANDISE. merchandise, Merchandise. And BOUGHT. But. bought, हाँ, New. hmm, THINGS. Thanks. things, Thanks to TRNDE. trade. Okay, stop. Next is Vedang. Vedang, start reading. Vedang is there? One day, हाँ, start. one day, when their ship was sailing smoothly across the sea, they stopped, Spotted, stopped, spotted, spotted a spotted a small is- island, island, island at a D- DISTANCE distance, distance. They had not seen land for many days and felt both surprised and happy to see the island. island. हाँ, They, they sailed sail close to the island. The caption of the ship captain, loved the captain, the captain of ship allowed allowed, allowed them to go there for a prince. Everyone was there for a picnic, there for a picnic. Everyone was excited excited, excited on the island. They strolled, strolled around, sang song and sang and danced. sang and dance. Okay, Some stop, people stop. began. Uh, Swaraj is there?
Many students are leaving. Okay, Sneha, put on your mic. Yes, teacher. पढ़िए. Yes, पढ़िए. Yes, teacher. A Soon. A C R E J E. Breeds. Breed. Sprang. Ran up the train. Fires. Fire. B E G A N. Began. Began to breach. Blades. Then W Suddenly. set the plan Hmm. began to SHA Shake. and movie Move. what With a with SHOCK. shock. So the pins Picnic. picnic Spelling pretty read कीजिए. Spelling read कीजिए. pretty Party. R E A L I J Realized. there the That. Realize that. realize that the ISLAND Island. island was not in island Hmm. of Okay. Okay. Stop. Yes. Everyone has finished reading. सगळ्यांचं रीडिंग करून झालंय का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. मेनी ऑफ यू हॅव लेफ्ट द क्लास, सो आई डोंट नो. स्नेहा, व्हाई नो? आपका रीड करके हुआ है ना? यस टीचर, परंतु 3 स्टैंडर्ड का अभी भी एक बाकी है. Who else has left? Please put on your mic or write name in the chat box. Okay, so see, third standard, what we have learned today? We have started a new lesson, the story of Sindbad the Sailor. त्यामध्ये आपण सिंदबाद कोण होता आणि त्याच्या पहिल्या प्रवासात काय झालं ते पाहिलं, आणि त्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके, तर आज तुमच्या होमवर्कला तुम्ही मर्चंडाइज, ट्रेड, स्ट्रोल्ड, स्प्रँग अप, ब्लेज, ओके, हे सगळे मीनिंग्स लिहायचे आहेत. ओके, येस. अँड फॉर फोर्थ स्टँडर्ड वी हॅव कम्प्लिटेड युअर लेसन. आपण पहिल्यांदा त्याचे नेक्स्ट लेक्चर मध्ये क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. मी तुम्हाला शिकवणार आहे ते क्वेश्चन आन्सर, आणि नंतर तुम्ही लिहायचे आहेत. ओके, टिल देन फॉर टुडेज होमवर्क, whatever meanings you have written, you have to read them and learn them. ओके, जे काही मीनिंग्स तुम्ही लिहिलेले आहेत ते वाचायचे आहेत आणि त्यांना लर्न करायचे आहेत. ओके, बिकॉज मेनी स्टुडंट्स हॅज लेफ्ट, सो मला तुमचे क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे होते पण आज नाही घेऊ शकत. ओके, बाय आपण बाय क्वेश्चन जे टीचर. कम्प्लीट केलेले. वेट, हू टोल्ड यू टू लीव द क्लास?
Okay, so fourth standard, you will write question number 1 madla A and B. Okay, answer the following question in that you will write A and B and the meanings. Okay, understood the homework? I will upload it on a Google Classroom. You have to check over there. You can leave the class now. Bye bye, teacher. Bye. Bye bye, teacher.